जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येक मुलीच्या मनाशी जोडला गेला आहे. अनेकदा लोक बोलतात सासरचं घर हेच तुझं खरं घर आहे. पण अनेकदा मनात प्रश्न येतो, मुलीचं लग्न झालं तरी मुली आपलं माहेरचं घर का विसरत नाहीत? हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ पुढे सुरू करण्याअगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. कारण माहेर हे तिचं फक्त एक घर नसतं, तर तिच्या आयुष्यातील ते पहिलं जग असतं. ज्या घरात तिने पहिलं पाऊल टाकलेलं असतं, जिथे ती पडली, उठली, शिकली, रडली, हसली आणि स्वप्न पाहिली, त्या घराशी तिचं नातं रक्ताचं आणि भावनांचं असतं. लग्नानंतर तिचा पत्ता बदललेला असतो, पण तिच्या मनातल्या आठवणी कधीच बदलत नाहीत. एक मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा ती नवीन नात्यामध्ये स्वतःला जुळवून घेते. नवीन माणसं, नवीन नियम, नवीन अपेक्षा हे सगळं ते स्वीकारते. पण याचा अर्थ असा होत नाही की ती माहेरचं प्रेम विसरते. माहेर म्हणजे तिच्या आईच्या मायेचा स्पर्श, भावंडाशी भांडण आणि प्रेम, अंगणातील खेळ, सणांचा आनंद, वडिलांची काळजी आणि कुठल्याही अटीशिवाय मिळालेला आपलेपणा. सासरी कितीही आनंदी असली तरी काही क्षण असे असतात की तिला आई वडिलांची आठवण येतेच. आजारी पडल्यावर, मन दुःखी असल्यावर किंवा एखादा मोठा आनंद मिळाल्यानंतर तिला आधी माहेरची आठवण येते. कारण तिथे तिला मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं असतं. मुली हे आपलं माहेर कधीच विसरत नाहीत, कारण तिथे तिला काही सिद्ध करायचं नसतं. तिला जसं आहे तसं तिथे स्वीकारलं जातं. तिच्या आनंदामध्ये आनंद मानलं जातं. ती दुःखी असेल तर घरातली बाकीची लोक सुद्धा दुःखी होतात आणि तिच्या दुःखात तिला मिठी मारून तिला सावरलं जातं. लोक अनेकदा पटकन बोलून जातात, हिचं लग्न झालंय तरी माहेर माहेर करते. पण या गोष्टीवर कधी कोणी विचार केलाय का? लग्न झालं तर मुलगी आपलं माहेर का विसरत नाही? मुलगी जेव्हा आपलं घर सोडते तेव्हा ती फक्त आपलं घर सोडत नाही, ती तिच्या आयुष्यातला एक संपूर्ण अध्याय मागे ठेवते. तिच्या खोलीतला आरसा, तिच्या खोलीतला बेड, तिच्या खिडकीतून दिसणार ते निळं आकाश, वडिलांचा आवाज, आईचा हात, भावंडासोबतचं भांडण, अंगणातून इकडून तिकडं मारलेल्या उड्या, हे सगळं ती कशी विसरेल? हे सगळं तिच्या मनात कायम राहतं. काही लोक बोलतात, सासरी एवढं सगळं चांगलं असताना माहेरची एवढी आठवण काय येते? कारण माहेर म्हणजे बिनव्याजी मिळालेलं प्रेम असतं. तिथे तिला कोणताही मुकुट घालावं लागत नाही. तिथे ती रडली तरी चालते, हसली तरी चालते, रागवली तरी चालते आणि तिथं तिच्यावर प्रेम करण्यासाठी कोणतीही अट लागत नाही. सासरे एक जबाबदार सून असते, बायको असते, बहिणी असते आणि एक आई सुद्धा असते. माहेरी फक्त ती एक आई बापाची लाडकी असते, जगासमोर खंबीरपणे उभी राहणारी. माहेरच्या चौकटीत पाय टाकताच आईच्या खुशीत जाऊन रडते. सासरी ती एक जबाबदारी असते, पण माहेर हे असं एकच ठिकाण असतं की पुन्हा तिथं ती सगळ्यांची लाडकी असते. पैशाने जगात सगळं काही विकत घेता येतं, पण माहेरच्या अंगणात मिळणारा निवांतपणा कुठेही विकत भेटत नाही. आई वडिलाच्या हक्काची माया कितीही पैसे दिले तर कुठेही विकत भेटत नाही. म्हणून मुली माहेर कधीही विसरत नाहीत. माहेर म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो. धन्यवाद.